मॅच ऑन होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महेश आणि सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल तर षटक क्रमांक पहिला अक्षय गोलंदाजीच्या माध्यमातून. ही देखील मॅच 4 षटकांची नक्कीच पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना. शेवटची मॅच 5व्या दिवसातील आपण पाहणार आहोत. पिंपळमाळा फायटर्स विरोधामध्ये सिद्धार्थनगर कॅपिटल. पहिला चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक. इथे डिरेक्ट हिट्स आणि नंतर अगदी आपण पाहूया सुरक्षित असेल. एक धाव सुरक्षित येताना पाहायला मिळते. एका धावेने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जातंय. एक धाव धावफलकावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सज्ज होत आहेत. स्ट्राईकला आता सोमनाथ. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी नो बॉलचा इशारा आहे आणि इथे परफेक्ट गॅप. नो प्लस चौकार 5 धावा येतील. धावफलकावरती 6 धावा टोटली पाहायला मिळत आहेत. अवांतर धावा अगदी फार मोठ्या प्रमाणावरती आज मैदानावरती येताना पाहायला मिळाल्या. लांबलेली षटकं नक्कीच पाहायला मिळाली. इथे आक्रमण आहे सोमनाथच्या बॅटमधून. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. धावफलकावरती 11 धावा आहेत. माफ करा 12 धावा आहेत धावफलकावरती. बिनबाद 12. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील अवलंबलं जात आहे. 2च्या मदतीने धावफलक 14 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावांची लयलूट एका बाजूने करायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न. इथे लॉलीपॉप नक्कीच चेंडू पाहायला मिळाला. समजू शकत नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. सिंगल डबलचं समीकरण इथे नक्कीच अवलंबलं जाते. 3 धावा येत आहेत. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 17 धावा आहेत. एक चेंडू बाकी आहे. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. तोपर्यंत 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 19 धावा आहेत. बिनबाद 19. महेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि महेशसाठी संपतजी मोडक साहेबांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज आकाश गायकवाड. इतिहासाकडे देखील येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. अगदी काही दिवसांनंतर छत्रपती शिवरायांचा शिवजयंती सोहळा नो बॉल शिवजयंती सोहळा देखील आपल्या भेटीसाठी येतोय. खरं तर आतुरता वर्षभर असते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आकाश. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरून चेंडू पर्यंत येतील. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील अवलंबलं जाते. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयास आणि तिसरी धाव पडून पूर्ण आहे. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 23 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. इथं देखील 2 धावा. (25) 25 धावा धावफलकावरती आहेत. 19 फेब्रुवारी 1630
रोजी मात्र छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. जुन्नर तालुक्यातील असणारा शिवनेरी किल्ला आणि या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं कुसूर गाव, त्या कुसूर गावामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. बालपण नक्कीच आपण पाहिलं शिवनेरीवरती, नक्कीच छत्रपती शिवरायांचं नक्कीच होताना पाहायला मिळालं. इथं देखील अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव 2 धावा येतील. धावफलकावरती 27 धावा आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अगदी लहानपणापासूनच मासाहेब जिजाऊंनी बाळकडू छत्रपती शिवरायांना नक्कीच पाजला आणि तदनंतर अगदी स्वराज्याची शिकवण नक्कीच दिली. हा देखील चेंडू आडो बॅटने खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. इथं देखील सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येत आहेत. फेक थोडीशी अस्ताव्यस्त परंतु बॅकअपचं काम लाजवाब. 29 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शिवनेरीच्या कडेपठारी नाथ तोफांचा गुंजला, थोर जिजाऊंच्या पोटी राजा शिवछत्रपती हा जन्मला. 19 फेब्रुवारी 1630. लहानपणीचा कित्येक किल्ले जिंकून दिले स्वराज्याला, हाती घेऊन तलवारीला अभिषेक केला भवानीला. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमकता आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास आणि इथे दुसरी धाव पडून पूर्ण आहे. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 31 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 7 चेंडू 18 धाव्यांची खेळी सोमनाथची, तर 6 चेंडू 11 महेश मैदानाच्या आतमध्ये करामत करतायत. सलामीची जोडी झुंजतीये. जीवापाड जपले यांनी मराठमोळ्या भगव्याला, शक्ती आणि युक्तीने हरवले यांनी खानाला. हा इतिहास या मातीचा आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतात. झेल घेण्यासाठी प्रयत्न नाही. तिथे चेंडू देखील निसटलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 35 धावा पाहायला मिळत आहेत. 35 बिनबाद 35 धावा आहेत. उर्वरित 12 चेंडू अर्थात 2 षटकांचा खेळ बाकी आहे. शिवनेरीच्या कडे कपारी नाथ तोफांचा गुंजला, थोर जिजाऊच्या पोटी राजा शिवछत्रपती हा जन्मला. दुःख सोसले खूप मात्र सुखी ठेवले रयतेला, मावळ्यांना सोबत घेऊन यांनी काबीज केले दिल्लीला. मराठा म्हणून जन्मलो याचा अभिमान आहे आम्हाला, तुमचे पाऊल लाभले या महाराष्ट्राच्या मातीला. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आता काय घडलं असतं. मंदिरांवरती कळस राहिली नसती. भर दिवसा आया बहिणींची आबरू देखील लुटली गेली असती. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तदनंतर स्वराज्य निर्माण झालं आणि आता नक्कीच सुखात सारी प्रजा नक्कीच जी पाहायला मिळते. तुमची पुण्याई नेहमी असू द्या एवढीच इच्छा देवाला वाकून मुजरा करतो. माझ्या शिवछत्रपती राजाला वाकून मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांना. अगदी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडावरती आपसुक जय आल्याशिवाय राहणार नाही असा इतिहास या राजाने या मातीचा रचलाय. इथं देखील आक्रमण डिक्लेरेशन झोन 1 धाव येईल. नो प्लस 1 अर्थात 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 37 37 धावा आहेत. सरतीस धावा आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होताना पाहायला मिळेल. इथं देखील एक सिंगल वेगवान रीतीने येते. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 38 धावा. 9 चेंडू 20 धाव्यांची खेळी सोमनाथची आहे, तर 7 चेंडू 15 महेश. हा देखील चेंडू आडो बॅटने अलॉंग दी कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षण लाजवाब. इथं देखील एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 39 धावा आहेत धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथं देखील चेंडू डॉट. इथं देखील चेंडू निर्धाव. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच गरजेची होती. ती गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत इथं देखील 2 धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 41 41 धावा. पिंपळमळा फायटर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. डेड बॉलचा इशारा आलाय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया उंची घेताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूच्या खाली नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. तोपर्यंत धावांसाठी धाव. इथे फेकी देखील खराब.
4 तर आल्यात, 5व्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. 5 धावा इथे पळून पूर्ण आहेत. धावफलक 5 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. सेहेचाळीस धावा आहेत, बिनबाद 46. एक जबरदस्त पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 20 चेंडू आणि 46 धाव्यांची भागीदारी. एक चेंडू अजूनही उर्वरित आहे या षटकातला. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत समोरच्या दिशेने आक्रमण तर होताना पाहायला मिळाले. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण, इथं देखील 2 धावा येतील. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या 48 धावा. 12 चेंडू 27 धाव्यांची खेळी सोमनाथची आहे, तर 9 चेंडू 18 धाव्यांची खेळी महेशची देखील पाहायला मिळते. दोन चौकार एक षटकार या इनिंग मध्ये येताना पाहायला मिळालेत. बाकी सर्वच्या सर्व धावा नक्कीच धावांच्या स्वरूपात घेतल्यात. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अगदी शेवटचं षटक घेऊन योगेश सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. सोमनाथच्या बॅटमधून चेंडू बुलंदी प्रहार सीमारेषेच्या बाहेर. षटकार 54 धावा आहेत. तर 13 चेंडू 33 धाव्यांची खेळी नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने घेरलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण, इथे देखील अगदी 2 धावा येतील. 56 अब तक 56. हा देखील चेंडू आक्रमकता आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. खणखणी सनसनी चौकार. साठ धावा धावफलकावरती आहेत. 3.3 षटकांचा खेळ इथे संपलाय. शेवटचे काही चेंडू ह्या डावाची बाकी आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल डबल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 62 धावा आहेत. धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 4. अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खोदून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण खराब. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार येताना पाहायला मिळतोय. 66 धावा आहेत. तर अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे सोमनाथ. 17 चेंडू 45 धावींची खेळी आहे. सहासष्ट धावा आहेत. तर 45 वैयक्तिक धावा सोमनाथच्या आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू वरती येत आहेत. 2 धावा तर घेतल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे अगदी आपण पाहूया धावबाद स्वरूपात सोमनाथला परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आहेत. 68 धावा बनवल्यात तर विजयासाठी 69 धाव्यांचं टार्गेट. 24 चेंडू 69.
चला मैदानाचा ताबा घ्या आता विनंती असेल पिंपळमळा फायटर्स टीम मैदानाचा ताबा घ्या. चला क्षेत्ररक्षण साजवा विनंती असेल आता पिंपळमळा फायटर्स टीम तर सिद्धार्थ नगर कॅपिटल सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली आहे. अक्षय आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिल्या क्रमांकाचं षटक लेस दी प्ले सामन्याला होती सुरुवात. अक्षय आणि योगेश तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं सोमनाथ. चोवीस चेंडू आणि 69 धाव्यांची गरज. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया इथे कबालीचा येताना पाहिलं मिल डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. हा देखील चेंडू हलकीची एज घेत इथे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. पहिला धक्का सिद्धार्थ नगर कॅपिटल संघाला बसलेला पाहायला मिळेल. फलंदाज होते बाद. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. शून्यावरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नीरज. सोमनाथ कमालीची गोलंदाजी. हा चेंडू देखील बॅकफूट वरती सरकत इथे झेल घेण्यासाठी प्रयत्न केला असता तर जरूर झेल झाला असता. झेल निसटलाय. जीवदान जीवदान मैदानाच्या आतमध्ये नीरजला असेल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा येत आहेत. 2 धाव संख्येने संघाचं खातं उघडलंय. 1 बाद 2 धावा आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे कमालीचा डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक अफलातून सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये हातात आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा चेंडू देखील डॉट. उर्वरित 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. कमालीचं षटक सोमनाथचं आहे. हा चेंडू देखील इथे लाजवाब. सोमनाथची गोलंदाजी बघून गोलंदाजाची गोलंदाजी बघून प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या तोंडामध्ये येतंय क्या बात. गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ.
कमालीची गोलंदाजी आहे. षटक क्रमांक पहिलं. हा चेंडू आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया. इथे देखील डॉट बॉल. अवघ्या 2 धावा या षटकामध्ये आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 2 धावा आहेत. कमालीची गोलंदाजी सोमनाथ कोलतेची मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. तर फलंदाजीमध्ये देखील जबरदस्त कामकाज पहिल्या डावामध्ये आपण पाहिलंय. 18 चेंडू 47, 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. तर गोलंदाजीमध्ये देखील 6 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करत 1 विकेट आहे. चला टीम मीटिंग अजिबात नकोय, विनंती असेल. दुसऱ्या षटकाचा शुभारंभ. पहिला चेंडू हवेत पाहायला मिळेल. झेल टिपला आहे आणि इथे अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय सिद्धार्थ नगर कॅपिटल संघाला. फलंदाज होतोय बाद. योगेश देखील परतावं लागेल. दोन बाद 2 धावा धावफलकावरती आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. पार्थ गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. महेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 4 धावा 2 गाड्यांच्या बोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील बॅकफुट वरती सरकत हलक्या हाताने वेट ऑन वॉच करून नक्कीच चेंडू खेळलाय. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. इथे देखील 2 धावा. 6 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. 15 चेंडू 63 धावा. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल. इथे देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. कमालीची गोलंदाजी आहे. आक्रमण होतंय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक 3. पार्थ गायकवाडला देखील परतावं लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. महेशने देखील आपल्यातून गोलंदाजी केली. कोणत्याच प्रकारचा बोटाफाटका खेळू दिला नाहीये. 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. 2 विकेट देखील टिपल्यात. कमालीची गोलंदाजी महेशची देखील आहे. आणि फलंदाजीमध्ये देखील 9 चेंडू 18 धाव्यांची खेळ त्याची आपण पाहिली. एक चौकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. अष्टपैलू कामगिरी नक्कीच सोमनाथ आणि महेशची पाहायला मिळते. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगा चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा येत आहेत. षटक संपताय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. 8 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू 12 विजयासाठी बनवायच्यात. अजूनही 61 धावा. षटक क्रमांक 3. साहिल बोडक गोलंदाजीच्या माध्यमातून इथे देखील आक्रमण. चेंडू हवेत. टिपला जाईल झेल. चौथाही धक्का सिद्धार्थ नगर कॅपिटल. चौथा करण मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. फलंदाज नीरजला देखील परतावं लागेल. चार बाद 8 धावा आहेत. अडचणी अडचणी आणि अडचणी. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. आयुष्यावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास कोण घडवणार? पिंपळमळा फायटर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. या संघामध्ये देखील बंधू खेळताना पाहायला मिळत आहेत. रणजित आणि
सोमनाथ हे दोन बंधू नक्कीच बरोबर. रणजित आणि सोमनाथ हे दोन बंधू आहेत, तर अमोल आणि महेश हे देखील दोन बंधू. अर्थात बंधू बंधू अगदी एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. हा इतिहास नक्कीच या मैदानावरती घडला जातो. अगदी गावातील असणारे सर्व खेळाडू आणि तदनंतर मात्र एकीची ताकद मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघ दाखवताना पाहायला मिळेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या 11 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अडचणी अडचणी आणि अडचणी अडचणींचा सामना मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. फार मोठ्या अडचणी आहेत, परंतु कुसुमाग्रज आता आठवावे लागतील. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना लढावं लागेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया एक सिंगल. धावफलकावरती 12 धावा आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं देखील म्हटलं जातं. शेवटच्या 8 चेंडू 57 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आलम दी कार्पेट आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया एक धाव इथं देखील येताना पाहायला मिळेल. 13 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण आहे, चेंडू हवेत, झेल तिथं देखील टिपलाय. धक्का क्रमांक 6. फलंदाज होतोय बाद. अजित जाधव झेल टिपताना पाहायला मिळालेत. साहिल मोडक कमालीचं षटक पाहायला मिळालं. 5 धावा खर्च करत 3 विकेट घेतल्यात. गोलंदाजीमध्ये आपलातून कामकाज नक्कीच करतायत सोमनाथ कोलते. पहिलं षटक हाताळलं 2 धावा खर्च करत 1 विकेट देखील टिपली. महेशने दुसरं षटक हाताळलं 6 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या. तर साहिल मोडक तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळाले. 3 विकेट घेत 5 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 56 धावा. क्रिकेट आहे मित्रांनो, या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात, कारण आपण पाहिले 6 धावा या मैदानावरती पळून काढल्या गेल्यात. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. शेवटचे आता 5 चेंडू 50 धावा. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. अगदी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत इथं देखील 2 धावा. धावफलक 2च्या पद्धतीने पुढे जाईल. धावफलकावरती 21 धावा 4 चेंडू 48. इथं देखील आक्रमण. मिड विकेट चेंडू अडवला जातोय तोपर्यंत अगदी इथं देखील धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू आणि 47 धावा. औपचारिकता जी पाहायला मिळते. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय पिंपळमाळा फायटर्स. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळलाय. लागोपाठचे 2 षटकार जर खेळले तर 1000 रुपयाचं प्राइज आदितजी मोडक साहेबांच्या माध्यमातून आहे. इथे पहिला तर आलाय षटकार. चौकार असेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. इथे हवाई फायर षटकार. सामना देखील संपलाय. पिंपळमाळा फायटर्स हा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी वितरित करतोय. एक अष्टपैलू कामगिरी बजावणारा सोमनाथ कोलते ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सोमनाथ या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. त्या सुरुवातीला अगदी क्रिकेट रसिकांसाठी असणारी नामी संधी. आजचा भाग्यवान विजेता कोण यासाठी लकी ड्रॉ देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब रणजित कोलते, आपण हा किताब घेण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब हा सोमनाथ कोलते या खेळाडूस देण्यात येतोय. एक जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारा सोमनाथ ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ, एकदा जोरदार टाळ्या सोमनाथसाठी वाजल्या पाहिजेत. जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळाला. अगदी सोमनाथ सोबत आपण चर्चा देखील करतोय. वडकी प्रीमियर लीग तुम्ही खेळताय, कसं वाटतं ही स्पर्धा खेळून? नक्कीच या प्रीलियममध्ये सगळ्या गावच्या मुलांसाठी नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे, नवीन संधी मिळते, नवीन खेळाडू तयार होतात आहे. त्याच्यामुळं अजून मी लोकांना सांगतो की आपापल्या एरियामधील टीम वाढवा आणि सर्व मुलांना खेळायला मिळावी अशी अपेक्षा आहेत. संयोजकाला विनंती आहे की अजूनही लोक आपले जे आहेत की ते जे येणारे टीममध्ये त्यांना सामावून घ्यावे, हीच विनंती. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी असेल. आज जबरदस्त खेळ तुमच्या संघाचा पाहायला मिळाला. सुरुवातीच्या काळामध्ये थोड्याशा अडचणी आल्या, परंतु बोक्याच्या श्री तुमची झालेली आक्रमक फलंदाजी पाहिली. तर नंतर गोलंदाजीमध्ये देखील तुमच्या संघाने करामत आज केलेली आहे. तुमच्या टीमबद्दल काय सांगाल आणि तुमच्या आजच्या खेळाबद्दल काय सांगशाल? नक्कीच आमच्या टीमचे दुर्दैव म्हणायला लागेल, कारण की जेव्हा बॉल चॉईस केला तेव्हाच पाहिलं की बॉल जरा लूज आलेला आहे, तेव्हाच कॉन्फिडन्स जरा लूज झाला होता. तदनंतर आमचे मार्गदर्शक संयोजक कॅप्टन म्हणले तरी चालेल, महेश मोडक यांनी सांगितले की मारा करायचा, एवढंच करायचं बस, बाकी काही नाही. आणि दोघांनी चांगलेच स्कोर इथपर्यंत मजल केली आणि संपूर्ण टीमने फिल्डिंगमध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल मी स्वतःचे मनपूर्वक आभार मानतो. अजून एक शेवटचा प्रश्न. अगदी आम्ही पाहिलं नाबाद तुम्ही सुरुवातीला फलंदाजी करत असताना खेळी गेली. नाबादचा स्कोर 68 धाव्यांचा स्कोर उभारला, त्याचं रहस्य काय आहे? टार्गेट तसं आमचं चेसिंग टार्गेट ठेवायचं होतं आम्हाला की 75-80, परंतु बॉल म्हणा किंवा आम्ही जो ओपनर जोडी आहे ते तोपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही. परंतु ठरवल्याप्रमाणे रणनीती ठरवली होती की फिल्डिंग वगैरे सगळं ओव्हरनी टाकायच्या आणि ते आम्हाला पूर्ण झालं, आम्हाला जे आम्ही ठरवलं त्याप्रमाणे. मनापासून धन्यवाद, खूप खूप अभिनंदन. सोमनाथ सर तुमचं देखील असेल आणि पिंपळमळा फायटर्स टीम तुमचं देखील खूप सारं अभिनंदन. एक जबरदस्त विजय मिळवलाय. यानंतर भाग्यवान विजेता, आजचा भाग्यवान विजेता कोण यासाठी अगदी एक चिठ्ठी आपण काढणार आहोत. अबुलदादा मोडक यांच्या शुभ हस्ते अगदी आजचा भाग्यवान कोण हे देखील आपण पाहणार आहोत. अभिषेक चंद्रकांत देवकर आहेत का? अभिषेक चंद्रकांत देवकर 1, अभिषेक चंद्रकांत देवकर 2, अभिषेक चंद्रकांत देवकर 3, भाग्यवान विजेता अभिषेक चंद्रकांत देवकर 4, भाग्यवान विजेता अभिषेक चंद्रकांत देवकर 5. नाहीये, दुसरी चिठ्ठी आपण काढतोय. जो खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तोच भाग्यवान विजेता आपण ठरवत असतो. इथे दुसरं नाव आलंय आणि दुसरं नाव आहे पार्थ सुभाष निकम. जोरदार टाळ्या पार्थसाठी वाजवा. आजचा भाग्यवान विजेता आहे. 1000 रुपयाचं रोख प्राइज आणि पिंपळमळा फायटर संघ शेवटची मॅच जिंकला आणि तुलाच भेटले. पिंपळमळ्याचाच तू चाहता आहे. पार्थला आपण 1000 रुपयाचं रोख प्राइज आणि मानाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरवित करतोय. पप्पूदादा चौधरी, अमोलदादा मोडक आणि गणेशदादा यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे आदेशदादा मोडक सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा किताब आपण या ठिकाणी देतोय. गौरवित केलं जातं. 1000 रुपये